उभी राहा. पहिलं गणित वाच. सगळ्यांनी आपापल्या मनात वाचायचं आहे. हा जवळ येऊन वाचायचं. पुन्हा वेळ समजतंय ना. वाच. मोठा गुणाकार करतो की भागाकार करतो. आता गुणाकार करणार का?
तिसरीत शिकवलंय ना भागाकार. 5चा पाढा कितीपर्यंत म्हणायचा? म्हणा बरं. 5 एके 5, 5 चोक 20, 5 चोक 20. चोक म्हणून 4 लिहायचे आणि इथे 20 लिहायचे. भागाकार किती आला? 4. या 4 प्रत्येक मुलाला किती चॉकलेट येणार आहे? किती चॉकलेट मिळतील? 4 चॉकलेट मिळतील. आपण गुणाकार पण करून बघितला, भागाकार पण करून बघितला. हा जो भागाकार आणि गुणाकार आहे त्यांचा एकमेकांशी संबंध असतो, तो आज आपण शिकणार आहोत. किती रिंग आहे मोठ्यांचा? 12 रिंग मोजले. आता ह्या ज्या 12 रिंग आहेत तिथे आपल्याकडे स्टँड आहे, ते पण आपण मोजूया. हे 1, हे 2 आणि हा तिसरा. किती स्टँड आहे? 3 स्टँड आहे. ह्या 12 रिंग आहेत, ह्या 3 स्टँड मध्ये आपल्याला समान अडकवायच्या. काय करायचे? आपण आता फळ्यावरती लिहून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 12 रिंगा 3 स्टँडवर समान अडकवल्या. प्रत्येक स्टँडवर किती रिंगा अडकवायच्या? आता आपल्याला काय करायचं आहे? 12 रिंगा आहेत, 3 स्टँड आहेत आणि प्रत्येक स्टँडवर आपल्याला समान रिंग अडकवायच्या. तुम्ही इकडे आता एक एक रिंग त्याच्यामध्ये टाकायची. तू पण टाकायची. इथे रिंग ह्याच्यात अडकव, ह्याच्यात एक रिंग घाल. प्रत्येक ह्याच्यात समान अडकवायचे ना. तू इकडून उठले. आता ह्याच्यात अडकव, ह्याच्यात अडकव. 3 रिंग टाकून झाल्या. तू ये इकडे. संपेपर्यंत आपल्याला टाकायचं आहे म्हणजे समान अडकव. आता रिंग टाक त्याच्यामध्ये. ही टाकायचं. ही टाकायचं. आता तू टाक. तू टाक. तू टाक. ही टाक. प्रत्येकीने स्टँड मध्ये रिंगा मोजा. तू पण किती आहे? तू अशी तू पण तुझ्या मोज. 5 नाही, खालचं नाही मोज. किती आहे? तिघींनीही 3 स्टँड मध्ये 4 रिंग घातले. किती घातल्या? तुम्ही घातल्यावर 12 रिंग होत्या, 3 स्टँड होते आणि आपण एक एक
नंतर ह्याच्यात 4, ह्याच्यात 4 आणि ह्याच्यात 4. म्हणजे किती झाले? प्रत्येक स्टँड मध्ये किती रिंग आल्या? 4. म्हणजे इथे पण आपण काय केला? भागाकार केला. किती काय केला आपण? 12 रिंग आणि स्टँड किती? 3 स्टँड मध्ये ते विभागले. त्यामुळे 12 भागिले 3. प्रत्येक स्टँड मध्ये किती आल्या रिंग? 4. याचं उत्तर किती आलेलं आहे भागाकाराचं? 4. प्रत्येक स्टँड मध्ये 4 रिंग. इथे आपण काय केलं? प्रत्यक्ष कृती करून भागाकार केला. आपण आता दुसऱ्या पद्धतीने पण विचार करू. आता मी या सगळ्या रिंग काढून घेऊ. आता हे स्टँड मी बाजूला ठेवतो. आता मी गणित वेगळ्या पद्धतीने विचारणार. 12 रिंगा 4 रिंगांप्रमाणे किती स्टँड मध्ये अडकवता येते? आता काय करायचं आहे? आपल्याला रिंग सांगितले, रिंग दिले 12 आणि आपल्याला प्रत्येक स्टँड मध्ये 4 रिंग अडकवायच्या आहेत. तर मला अडकवण्यासाठी किती रिंग लागते? तू ये, आपण आता करून बघूया. तर प्रत्येक स्टँड मध्ये किती रिंग अडकवायच्या आहेत? 4. त्यामुळे याच्यातले 4 रिंग उचल तू आणि या स्टँड मध्ये घाल. रिंग संपेल ना? शाबास, एकदम झालं. गुड, व्हेरी गुड. तिने या एका स्टँड मध्ये 4 रिंग घातल्या. अजून रिंग उरलेल्या. तू ये बाळा. आता ह्या 4 रिंग, आता आपल्याला एका स्टँड मध्ये 4च रिंग अडकवायच्या. दोन स्टँड मध्ये अजून रिंग उरल्या आहेत. आता पुन्हा एक स्टँड घे आणि त्याच्यामध्ये रिंग अडकव. म्हणजे काय केलं आपण? पसंत लागेल. थँक्यू. आपण काय केलं? 12 रिंग होत्या आणि प्रत्येक स्टँड मध्ये 4 रिंग अडकवल्या. मग आपल्याला किती स्टँड लागले रिंग अडकवण्यासाठी? 3 स्टँड. इथे कशाचा भागाकार केला आपण? 12 भागिले किती केलं इथे? 4 रिंग केलं ना आपण. 12 भागिले 4. किती स्टँड? उत्तर किती आलं? 3 स्टँड आलं. किती आलं? 3 स्टँड. 2 भागाकार केले आपण एका साधनामध्ये. हे असं काय झालं? तर तुम्ही बघा, हा 3 आहे, 4 आहे आणि 12 अशी 3 संख्या तुम्हाला याच्यातनं मिळाल्या. किती? 3, 4 आणि 12. 3 गुणिले 4 केलं तर उत्तर किती येतं? 3 गुणिले 4, 3 जो 12. 3 गुणिले 4 केलं की 12 उत्तर येतं आणि 4 गुणिले 3 केलं की पण 12च उत्तर येतं. 3 ला 4 ने गुणलं तर 12 उत्तर आलं. 4 ला 3 ने गुणलं तर 12 उत्तर आलं. जे एका गुणाकारावरून आपल्याला हे 2 भागाकार कळले. हा एकच गुणाकार आहे. 4 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 4. हे आपण असं लिहिलं बरोबर 12. याच्यावरून आपल्याला 2 भागाकार मिळतात. आपण काय शिकतोय? गुणाकार, भागाकार, परस्पर संबंध. एकदा आपल्याला हा 3 गुणिले 4 बरोबर 12 आल्यानंतर आपण पहिल्यांदा काय केलं? 12 ला कितीने भागलं? 3 ने भागलं. उत्तर आलं 4. नंतर काय केलं? 12 ला 4 ने भागलं. उत्तर आलं 3. आपल्याला काय कळतं हे लक्षात घ्या. एक गुणाकार केला की त्यावरून आपल्याला 2 भागाकार समजतात. एक गुणाकार केला की आपल्याला 2 भागाकार समजतात. म्हणजे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. एक गुणाकार 3 गुणिले इथे 2 लहान संख्या आणि 1 मोठी संख्या आहे. या 2 लहान संख्येचा गुणाकार आपल्याला मोठी संख्या मिळते.
संख्येवरून आपल्याला त्या मोठ्या संख्येला त्या दोनपैकी कुठल्याही एका लहान संख्येने भागलं की उरलेली लहान संख्या आपल्याला तिथे प्राप्त होते. म्हणजे 12ला 3 ने भागलं की हे उरलेलं 4 होतं. 12ला 4 ने 4 ने भागलं, 12ला 4 ने भागलं की उरलेली जी संख्या आहे ती आपल्याला मिळते. पुन्हा एकदा बघू, थोडं थोडं लक्षात आलंय तुमच्या. आता ह्याचं काम झालं, आपण ठेवून देते. आता आपण फुलांची गंमत करूया. मागच्या ओळीतले या तुला यायचं नाही.
तिला 8 फुले दिली. तू ये. तिला 8 फुले दिली. तू ये. ही 32 फुलं आहेत. प्रत्येक तिला 8-8 फुले दिली. तर आता किती मुलींना ही फुलं वाटली? किती मुली आहेत ह्या? 4 मुली आहेत. प्रत्येकीला मी 8-8 फुले दिले. म्हणजे आपण काय केलं इथे?
दोन भागाकार समजतात. समजा 6 गुणिले 3 बरोबर 18 असेल तर कोणते दोन भागाकार समजतील आपल्याला? 6 आपण काय शिकलो की एक गुणाकार माहिती असतं की त्याच्यावरनं आपल्याला दोन भागाकाराचे उदाहरणं समजतात. कोणते दोन उदाहरणं सांगा बरं. आता समजा मी लिहिले 6 गुणिले 3 बरोबर 18 तर कोणते दोन उदाहरणं तयार करता येतील आपल्याला भागाकाराचे? कितीला कितीने भागायचं सांगा आता. मोठ्या संख्येला मोठी संख्या कुठली आहे याच्यामधली? 18. आपण काय करूया तुमच्यावर इथे तुम्ही लिहा असं करा. त्याला एक असं वर्तुळ करा आणि नंतर असे दोन भाग करा आणि मग पहिल्यांदा काय करायचं मोठी संख्या आधी आधी खाली मोठी संख्या कुठली आहे? 18. ती आहे इकडे पण लिहून घ्या. याही पानाला लिहून घ्या. नंतर काय करायचं कोणतं चिन्ह घालायचंय? गुणाकाराचं की भागाकाराचं? आता भागाकाराचं चिन्ह घालायचं. आता इथे कुठली संख्या लिहिली आहे कशाने भागायचं आता 18ला? याच्यापैकी कोणत्या संख्येने भागूया पहिल्यांदा इथे? 6. उत्तर काय येईल? उरलेली ही संख्या काय येईल? 18 लिहिले 6 लिहिले उरलं काय? 3. 18 भागिले 6 बरोबर 3. आता इथे 18 भागिले किती करूया? 3. आणि या राहिली कुठली संख्या? 6. म्हणजे या गुणाकारावरून आपल्याला दोन भागाकार समजतात. ते आज आपण आता शिकलो. आता काही उदाहरणं मी तुम्हाला विचारते त्याची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. सांगा मला आता चौकटीत किती उत्तर येईल? 6 7 7 आणि आता इथे इथे किती आहे? 7 7. शाबास. आणि इथे 5 गुड. व्हेरी गुड. समजलं तुम्हाला? आता हे खालचं दिसेल. 6 गुणिले 7 बरोबर 42. आता इथे किती येईल? 42 भागिले 6 इथे किती आहे? किती आहे? 6 42 भागिले 6 आहे. या चौकटीत किती आहे? 8 इथे 8 आहे. 7 येईल. 7. आणि इथे 42 भागिले 7 आहे. इथे किती उत्तर येईल? आता इथे बघा पुढचं गणित एक लक्ष द्या. 8 गुणिले 44 बरोबर 56 आहे. त्यानंतर इथे 56 भागिले 8 इथे किती येईल? 7. गुड. आता इथे 56 भागिले 7 आहे. इथे किती येईल? 8 शाबास. आता हे जे खालचं उदाहरण आहे हे तुमच्या वहीतले हा गृहपाठ. गृहपाठ लिहून घ्या मुलांनी. 5 गुणिले 3 बरोबर 15. लिहिला? 15 भागिले 64 बरोबर 3.